कमाल आहे तुमची सगळ्यांची। तुम्ही सगळे फक्त तुमच्या घराचाच विचार करताय ना, भाऊ मैदानाचा विचार करतायत। त्यांच्यासाठी मैदान महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी भांडतायत। काय करायचं आहे ते मैदान? रात्रीचे तिथे गर्दुले येऊन बसतात आणि भिकारी झोपतात। तुम्हाला एवढंच दिसतं का? बाकीचे फायदे कळत नाहीत? आपण यावर शांतपणे चर्चा करू। अहो चर्चा काय, वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा करतात, ह्यात वाद होऊ शकत नाही। असं कसं? भाऊला काय एकटा आहे तो? आमच्या घरात 7-7 माणसं राहतात एकाच खोलीत। आम्हाला मोठी जागा हवी आहे। अहो आईनी, आपण चर्चा करूया, यावर भाऊलाही बोलू। हे बघा, भाऊंचंच बरोबर आहे, भाऊ कुठेही चुकत नाही। बघा बघा, ह्यांचं ऐका। अहो, तुम्हाला काय खरंच बरं झालं भाऊ तुम्ही फलक लावला ते, त्यामुळे आता बरेच चाळकरी आपल्या बाजूने आलेत। फक्त बायकांचा विरोध दिसतोय, त्या घराचा विचार करतात, घर सांभाळायचं असतं ना त्यांना, त्यामुळे त्यांचं म्हणणंही आपण खोडून काढू शकत नाही। ठीक आहे, या आपल्या चाळीच्या जागेवर त्यांना द्या म्हणावं नवीन घरे बांधून, त्यांना आनंद असेल तर माझं काहीच म्हणणं नाहीये ना। हा, पण सगळं जग विरुद्ध भाऊ अशी जरी वेळ आली ना, ती भाऊ जगदाळे ते मैदान नाही सोडणार। हे काय 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 वाटतं काय तुम्ही? हे घे, तू पण वाच चल। कुणाच्या परवानगीने करता तुम्ही? कशाला कोणाला विचारायचंय? अरे चाळ कमिटीची परवानगी घ्यायला पाहिजे की नाही? हे बेवड्या, चल चल। हॅलो हॅलो शिवानी, अगं हे काय चाललंय ग? काय झालं पंटर? अगं काल रात्री भाऊंवर कोणीतरी हल्ला केला, खूप मारलंय ग त्यांना, पायाला सॉलिड फटका बसलाय। काय? कोणी? काय माहित नाही कोण माणसं होती। मला सांग, त्या आधी कुठल्या हॉस्पिटलमध्ये ते सांग। हॉस्पिटलमध्ये होतो आम्ही रात्रभर, आता सकाळी घरी आणलंय त्यांना। अरे पण हे असं अचानक, तू त्यांच्या बरोबर नव्हतास? काय रे, नको तिथे भाईगिरी करा, कोणी सांगितलं तुला? काय अक्कल आहे का तुला? काय झालं साहेब? अरे आमच्या झोपा उडवले, स्वतः झोपतोयस तू। पेपर मध्ये छापून आलंय सगळं। कसली? अरे गाढवा बेअक्कल तू, त्या भाऊवर हात उचलायला कोणी सांगितलं होतं तुला? हे सगळं प्रकरण माझ्या अंगाशी येऊ शकतं, काही समजतं का तुला? मी नाही केला साहेब, मला काय माहिती पण नाही साहेब, माझ्या पोरांना नाही केला साहेब। कोणी केलंय मग? मला काय माहिती साहेब, पण माझ्या पोरांनी केला नाही। हे बघ, उद्या जर मला कळलं या सगळ्याच्या मागे तू आहेस तर भाईगिरी सोड, तुला मुंबई सोडायला लावतो का नाही बघ मी। मी केला नाही साहेब, पाहिजे तर चौकशी करता हूं मी। नीट चौकशी कर, लगेच काय ते कळव मला। नाही का, ते असं नाही करणार, ह्या थराला ते नाही जाणार। आई, मलाही त्याचाच धक्का बसलाय, त्यांनी मारहाण करावी। अगं पण आधी कन्फर्म तर कळू देत। अजून काय कन्फर्म करायचं बाकी आहे? सगळे म्हणतात की हे पप्पांनी केलंय, आणि भाऊंवरचा त्यांचा राग लक्षात घेता मलाही हेच वाटतंय। आई, मी खूप हर्ट झाले, पप्पांनी हे करायला नको होतं, आणि जर मी त्यांना जाऊन विचारलं ना तर म्हणतील राजकारण तुला कळायचं नाही। त्यांनी हे असं करावं? हे जर असंच चालू राहणार असेल ना, तर अशा राजकारणाची मुलगी असण्याचा मला त्रास होतो।